नमस्कार. माझे नाव विजया डोंगरे आहे. ह्या वेलावरून ओळखलेच असेल आपण की हा वेल कशासाठीचा आहे. कारण बहुतेकांना याच्याबद्दल माहिती आहे, पाहिलेलं आहे, परंतु उपयोग केलेला नाही आहे. तर त्याचे मी उपयोग सांगत आहे. मुळात हा चौधारी आहे. 4 धारा आहे त्याला, म्हणून याला चौधारी म्हटलं जातं. 3 धारीही असतो, गोल कांडेवेलाही असतो, अगदी पूर्ण उसासारखा गोल तसाही असतो. आणि माझ्या लहानपणी मी अगदी म्हणजे जे आपण जसे अनारसे बनवतो तेवढ्या आकाराचा आणि तेवढ्याच जाडीचा मी पाहिला होता एकाकडे. परंतु त्यावेळेला ते कळतही नव्हतं की हा अ, कामाचा आहे. ते मग त्यांनी सुद्धा कुठे मग असं म्हणजे औषधी किंवा अ, काही त्याचा उपयोग होईल अशा दृष्टीने नव्हता लावलेला. आणि आता तर खरोखर मला ते वाईट वाटतं की अरे त्यावेळेला मला माहीत असतं तर मी त्यांच्याकडून तो आणला असं. तो आता म्हणजे विलुप्तच झालेला आहे, पूर्ण नाहीच दिसत. असो, तर याचा सगळ्यात पहिला मी उपयोग सांगते. हाड दुखतं आहे, हाडं दुखतात आपले, कुरकुर कुरकुर वाजतात, मोडलेलं आहे हाड, सांधे दुखत आहेत आपले. पावसाळ्यामध्ये पण कित्येक वेळेला दुखतात आणि तशीही इतर वेळेला पण सूज वगैरे येते. अशा वेळेला आपल्या निसर्गाने आपल्यासाठी ही वनस्पती दिलेली आहे. तर ही तिची एंटिना. हिची म्हणजे अगदी विजिगीषू वृत्ती असते ह्या झाडाची. हा कितीही दिवस आता तुम्ही मी आता 6 महिने जरी असा खाली म्हणजे बाहेर ठेवला तरीही त्याला काही होणार नाही आहे. आणि जेव्हा लावलेला असतो, जेव्हा त्याला ह्या एंटिना बोलतात त्या येतात आणि आपल्याला पाणी घालायला मिळालं नाही तरी ह्या वाढलेल्या असा जमिनीमध्ये कुठेतरी म्हणजे रोवल्या जातात, स्वतःच रोवून घेतात स्वतःला. आणि मग नंतर त्या पाणी खेचून घेतात आणि आपल्याला जिवंत ठेवतात. तर हे त्याच्याबद्दल झालं. आणि त्याला अशी छोटीशी फुलं पण असतात. त्याचा खरा म्हणजे काही उपयोग नाही आहे, पण बस एक अरे आता नाही दिसत आहे. मगाशी काढलं होतं मी. ठीक आहे, मिळतील, दिसेल. तर हे याचं वर्णन आधी मी सांगते लावायचा कसा. खूप कामाचा आहे, प्रत्येकाच्या दारात असावा. तर आधी लावण्याबद्दलच सांगते मी. याचं एवढंसं कांडं जरी लावलं, हे 2 कांडे आहेत, एवढं लावलं. आधी याच्यामध्ये लावलं जावं खरं तर, नदीची वाळू असेल त्याच्यामध्ये लावलं तर आणखी चांगलं. त्याच्यात नुसतं रोवून द्यायचं आहे, भराभर वाढतं आणि नंतर पाहिजे तिकडे आपण ते लावू शकतो. आणि जमिनीमध्ये लावलं तर त्याचा कस जास्त चांगला असतो. कुंडीमध्ये आता जर जमिनीत नाही आपल्याकडे जागा आहे तर कुंडीमध्ये लावला तरी चालेलच, परंतु माझा स्वतःचा कुंडीमध्ये, कारण माझ्याकडे आता मी कुठे लावणार शहरामध्ये, तर तर कुंडीमध्येही चालेल. परंतु जो प्रभाव जमिनीमध्ये असू शकतो तो कुंडीमध्ये नाही, म्हणून मी सांगितलं. किंवा माझ्या गुरूंजींनी जे शिकवलं आहे त्याबद्दल तसंच मी बोलत आहे पुढे. अच्छा, आता त्याचा वापर करण्याबद्दल. आता आधी हा जो कोवळा भाग आहे, हे बघा, जिथपर्यंत कोवळा भाग असेल त्याचा, तो शरीरात घेण्यासाठी उपयोग होऊ शकतो. तर ते सालं काढायची आहेत, त्याची सालं काढून घ्यायची आहे. एक एक सालं पान घेतलं तरी चालेल, खायला पानही चालतं. सुरुवातीला एकच कांडं घ्यावं, त्याचं आधी शिरा काढाव्यात. ह्या शिरा आहेत ह्या काढून टाकायच्या आणि मग नंतर पाण्यामधून पातळ करून, द्रव करून मग ते प्यायचं. तर हे बघा, मी सालं काढलेली आहेत. हे अशी सालं काढली, काही त्याच्यामध्ये राहिलेलं नाही आहे. म्हणजे
कोवळा असेल तर त्याच्यामध्ये जास्त जातं तरीही चालेल, परंतु हे बघा मग नंतर आता ही नीट काढलेलं नाही आहे मी साल, सगळं असं हे असं काढून मग त्याचं बनवावं. आणि तुम्ही रस बनवला तरी चालेल आणि चटणी बनवली तरी चालेल. ते लसूण वगैरे टाकून मग ती चटणी, हिरवी मिरची एखादी तव्यावरती गरम करून, मोहरीचं तेल असेल तर छान, तर त्याच्यामध्ये ती गरम करून खावी. आणि नुसतं रस वगैरे ज्यूस वगैरे बनवला तर तो पिऊन घ्यावा. हा आपण दोन्ही जरी खाल्ल्याच्या नंतर म्हणजे चटणी म्हणा किंवा ज्यूस करून प्यायलं आपण, पण त्याच्यानंतर थोडंसं तरी दूध प्यावं. म्हणजे जो काही त्याचा खूप खास येते त्याला, तो आता तसं साल काढल्यावरती खास कमीच होणार आहे अगदी, पण तरीही आपल्या सुरक्षासाठी ते दूध घेतलं जावं. आणि सालं काढताना हातांना ग्लोव्ज घालावेतच. मी खूप शोधले, मिळाले नाही. खाज आलीच माझ्या हातांना खूप काढताना, कितीही जपलं तरी मग खाज येतेच. पण मग नंतर मी स्वच्छ धुवून तेल लावलं त्याला, जरा आग आता कमी आहे. आता पुढचा भाग. आता जेव्हा आपण म्हणजे तुमचं हाडं दुखत आहेत, आपले हाडं दुखत आहेत, सूज आलेली आहे किंवा सूज आलेली आहे, सांधेवात आहे, त्यावेळेला बरोबर सांधे दुखतात. पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये तर नक्कीच दुखतात जास्त. अशा वेळेला ह्या निब्बर बाजूची असते एकदम, जेवढं निब्बर जास्त असेल तेवढं ते चांगलं. कोवळं त्याच्यासाठी काही कामाचं नाही. म्हणजे शरीरात घेण्यासाठी, पिण्यासाठी, चटणीसाठी कोवळं चांगलं. आणि जेव्हा वरून आपल्याला लावायचं आहे त्यावेळेला निब्बर बाजू. आता ही बघा, ही निब्बर आहे तरीही एवढं नाही आहे. मला आणखी जर हे मी कसं तोडलं तर ते अख्खाच तुटून आलेला आहे, त्याचा काय फरक पडणार नाही. तो आता मी 6 महिने जरी तसाच ठेवला तरीही तो राहू शकणार आहे, त्याला काहीही होत नाही. बिना पाण्याचा वगैरे राहू शकतो, बाहेर फक्त गवतामध्ये ठेवून देणार किंवा कोणी ना कोणी मागतच असतं त्यांना तर देणारच आहे मी, कारण माझा मोठा वेल आहेच अजून. हां, तर जेव्हा आपण लावणार आहोत तर त्यावेळेला पण हे सालं तर काढून घ्यायचीच आहेत. हा जरा आता समजा हा निब्बर आहे, याचे सालं काढायची आहे सर्व. आधी ती वरच्या कडेचं धारींची रेषा येते त्याच्यामध्ये, ते काढायचं. नंतर मग चारी बाजूने झालं की मग नंतर ते मधलं साल काढून घ्यायचं आणि ते पण सुरीनेच काढायचं आहे. तसं काढू नये, ग्लोव्ज असतील तर मग अतिउत्तम. ते काढून झाल्यावरती पेस्ट करायची आहे. त्या पेस्टमध्ये थोडासा चुना टाकायचा आहे. आणि एरंडीच्या तेलामध्ये ते गरम करावं. एरंडीचं तेल याच्यासाठी आहे की म्हणजे खाली लागायला नको. आणि तवा मात्र परत सांगते की तवा मात्र लोखंडाचा पाहिजे. आणि त्याच्यावरती मग ते जरासं गरम करायचं, हलकंसं गरम करायचं आहे. आणि ते मग नंतर जिथे आपलं दुखतं आहे, पाय आहे या हात आहे, सांधेवात म्हणजे जिथे हाड मोडलेलं आहे, तर ते जिथे दुखत आहे तर त्याच्यावरती ते स्वच्छ धुवायचं आहे. बाहेर बसून, हवेमध्ये बसून मग नंतर तो लेप आपल्याला लावायचा आहे. आणि मग नंतर त्याच्यावरती कपडा लावून बांधून ठेवायचा आहे. आज केलं, परत उद्या तोच जो लेप लावलेला आहे तो काढून घेऊन पुन्हा तोच तसाच गरम करून परत लावू शकतो. असं तिसऱ्या दिवशीही करू शकतो. मग मात्र त्याच्यातला प्रभाव एकदम पूर्ण निघून जातो. आणि परत मग नंतर नवीन कांडी घेऊन, त्याला तर काही एक कांडी पुरणार नाही आहे त्याच्यात, म्हणजे तुमचं किती दूरपर्यंत आहे ते तसं. आणि जरा जाडसरच लावायचं आहे लेप. तर म्हटल्यावरती कमीत कमी माझ्या मते 5-6 कांड्या तरी पाहिजेतच त्याच्यासाठी. आणि मग नंतर ते परत दुसऱ्या दिवशी 3 दिवस एकच लावल्यावरती चौथ्या दिवशी परत दुसरं घ्यायचं. दुसऱ्या कांड्या घेऊन परत त्याचा लेप बनवून गरम करून आणि मग नंतर परत तो लावायचा आहे.
आणि प्रत्येक वेळेला गरम केलाच पाहिजे. असं 8व्या दिवशी 9व्या दिवशी आराम पडलेला आपल्याला दिसेल, तोपर्यंत तो लावतच राहायचा आहे. आणि परत 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 ते सांगेन की माझ्यासारखी चूक करू नये. चूक म्हणजे कसं मिळालं नाही मला, म्हणून मग मी तसं केलं, हातानेच सोललं. तर तसं न करता ग्लोव्ज वगैरे घालूनच आणि असं सालं काढूनच करावं. तर मग आणि मग त्याचा जो फायदा आहे तो घ्यावा. नमस्कार, मी विजया डोंगरे.